एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहे। तर गोगाव अडपल्ली या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड मेटल्सच्या संयुक्त विद्यमानं निर्मित युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। गडचिरोलीच्या दौऱ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी हे उद्घाटन पार पडेल। रामाचं हिंदुत्व आणि शिकवण मान्य आहे। रामाने रावणाचा मुकाबला केला। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेल्या रशीद मामू यांनी ही प्रतिक्रिया दिली। जिस पार्टी में धार्मिक है, इसका मतलब ये, क्योंकि मैं मानता हूं कि राम जी के कारनामे में राम जी ने अपनी सौतेली माँ का सुने, अपने बाप की इज्जत की है, अपनी बीवी की इज्जत की है, बच्चों की है। मुझे उद्धव ठाकरे वही लग रहे हैं कि बाप की भी इज्जत, बीवी की भी इज्जत, माँ, वो कुछ छड़े चाट तो नहीं है। जब आप में अगर है सलीका तो आप तो बतलाइए ना कोई चीज ऐसी, खाली बोल देना चाहिए। और जब ये था गोपीनाथ मुंडे मुझसे क्यों मिले फिर कि भाई मामू जाती बात है बोल रहा था, आज तक कभी कोई चीजों में नहीं आई। आज आप पेपर वाले भी जानते हैं। तर सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावंतांना डावललं जातंय आणि असं चित्र निर्माण झालं। त्यामुळे भाजपचे इच्छुक उमेदवार अस्वस्थ झालेत। एका इच्छुक उमेदवार दाम्पत्यानं थेट भाजप आमदार सुधीर गाडगे यांचं कार्यालय गाठलंय। भाजपचे पदाधिकारी असणारे दीपक माने यांनी त्यांच्या पत्नीसह कार्यालयाबाहेर ठिय्या मारला। पक्षासाठी खस्ता खाऊन देखील ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात येत असल्याची भावना निर्माण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी या दरम्यान दिली। एक एक कार्यकर्ता तयार करण्यापासून आज संघटनात्मक बातमी सगळ्या प्रतिनिधी केलेले आहेत, खस्ता काढलेले आहेत। कोणता एक नवीनच चेहरा ज्याचा भाजपचा काही म्हणजे मी कुणाला कमी लेखत नाही, पण भाजपशी संबंधी नाहीये, काही नाहीये, नवीन आहे, अशा काही कुठल्या तर एका चेहऱ्याला कशाच्या आधारावर त्यांनी देतात असं मला समजलं। नक्की आहे का नाही समजलं, मग ते आम्ही आमदार सुनीलदादा गाडगेंना मी भेटण्यासाठी आलोय। एका आंदोलन नाही आहे, दादांना भेटण्यासाठी आलोय। दादा हे खरं आहे का असलं तर बाबा हे कसं, हे कशाच्या आधारे आमच्यापेक्षा म्हणजे कामानं जास्त आहेत, सर्वेनं जास्त आहेत किंवा पक्षामध्ये आमच्यापेक्षा जुने आहेत। एक जर एकदा आम्ही समजावून सांगितलं तर आमची काय हरकत नाही, आम्ही त्यांचा झेंडा घेऊन आम्ही फिरणार आहे। अजित पवार आणि अण्णा बनसोडे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अण्णा बनसोडे यांच्यासोबत पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। तर छत्रपती संभाजीनगरमधली महायुतीची बैठक ही निष्फळ ठरली आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये तोडगा निघालेला नाही। बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय वरिष्ठांकडे पाठवला। वरिष्ठ या संदर्भात निर्णय घेतील असं संजय शिरसाट म्हणाले। युतीतील छोटे मोठे वाद मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही शिरसाटांनी सांगितलं। आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे। म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल मला वाटतं जर पॉझिटिव्हच येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। कारण की ह्या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत। आणि वाटतं हा निर्णय झाल्यानंतर तास दीड तासामध्ये आम्ही हे सगळं निर्णय जाहीर करू। मुंबईमधील केवळ 2 जागांमुळे वंचित आणि काँग्रेसची बोलणी फिसकटणार का ही शक्यता आहे। घराणेशाहीचा आरोप करत वंचितची काँग्रेसवरती नाराजी पाहायला मिळते। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहीण देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर राहुल गांधी यांनी काँग्रेसकडेही लक्ष द्यावं असं दिग्विजय सिंह म्हणालेले आहेत। तर जसं निवडणूक आयोगाला सुधारण्याची गरज तशीच काँग्रेसलाही गरज असं दिग्विजय सिंह म्हणाले। काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी स्वपक्षीय काँग्रेसवरच टीका केलेली आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून हॉटेल्स आणि पब्सची तपासणी सुरू आहे। मुंबई अग्निशमन दलाकडून 907 आस्थापनांचं फायर ऑडिट होत आहे। 16 आस्थापनांना नोटीस तर 41 आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। चांदीने थेट 2.5 लाखांकडे झेप घेतलेली आहे। दरात 10,500 रुपयांची अचानक वाढ झाली। चांदी 2,32,500 रुपयांवरती पोहोचलेली आहे। तर जीएसटीसह 1 किलो चांदीसाठी आता 2,39,475 रुपये मोजावे लागणार आहे। सोन्याच्या भावात देखील 1,400 रुपयांची वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतंय।